शिक्षक के बिन ये दुनिया क्या, कुछ भी नहीं बस अंधकार यहाँ। शत शत नमन उन शिक्षकों को जिनके कारण रोशन है सारा जहां। प्रत्येक व्यक्तीला घडवण्यात आपले शिक्षक हातभार लावतात। पहिलीत शाळेत दुडूदुडू पावलं टाकल्यावर या नव्या जगात आत्मविश्वासानं चालायला शिकवणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक, समाजात कसं वागायचं, काय करायचं, काय नाही हे सर्व बाळबोध भाषेत समजवण्याचं काम करावं तर त्यांनीच। शिक्षक हे ज्ञानगंगेचे अविरत वहन करणारे शिलेदार असतात। शिक्षण क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या अशाच एका आदर्श शिक्षकाच्या संघर्षमय प्रवासाला आपण आज उजाळा देणार आहोत। सांगली जिल्ह्यातील कडेपूर या गावी जन्मलेले नानासाहेब कांबळे यांच्या कार्याचा आढावा आज आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून घेणार आहोत। घरी 18-20 दारिद्र्य अशी परिस्थिती असलेल्या कुटुंबात नानांचा जन्म झाला। परिस्थितीशी 2 हात करत त्यांनी शिक्षण घेतलं। आई वडिलांनीही कधीच परिस्थितीमुळे पोराबाळांच्या शिक्षणात खंड पडू दिलं नाही। एक वेळेस स्वतःच्या पोटाला चिमटा काढायला का लागेना, परंतु मुलांना चांगलं शिक्षण देऊन मोठं करायचं ही जिद्द त्यांच्यात होती। माझं लग्न झालं तेव्हा सासऱ्याला माझ्या 14 मुलं, त्यातनंही माझी 4 मुलं। मग ही मुलासनी माझ्या सरळ कापड सुद्धा मिळत नव्हतं घालायला, त्यातनंही माझी मुलं शिकलेली आहेत। ती काय सुद्धा नव्हतं बाळा। पोरासनी चहा लागलं, हे बाळा त्याचं जेवण दे जा। तिथनं याचं पोराने घरात खाल्लं तर घरात शिक्षकाचं आणि पुन्हा शाळेत एवढ्या वाचली ती माझी मुलं। शिक्षक झाली होतेली इथपर्यंत मला येतेली असं मला वाटत नव्हतं। नुसतं मी आणि मालकाने साथ सोडून दिली। स्वभाव लय मस्त आहे व सगळ्याला मिळून मिसळून घेणारा, सगळ्याला सांभाळून घेतो। या इथपर्यंत आलाय म्हणजे ती सगळा चांगला आहे म्हणूनच। आणि सगळ्यात म्हाताऱ्या माणसाची लई आवड त्याला। ते डीएडला असताना त्याला ते काशीला जायचं होतं, काशीला गेला होता। काशीला गेल्यावर पुन्हा ते काशीचं पाणी उजवायचं। मग आमची परिस्थिती 14 मुलं, लहान लहान आमच्या सासऱ्याची, त्यातनं ही मुलं। मग ती काशीला जायचं तर टोपी टावेल म्हटलं तर टोपी टावेला तयार झालं, पुन्हा कपडे नाही, ती कपडे पाहिजे ती। अशातनं पुन्हा पोरग माझं हे झाले। लय परिस्थितीतनं शिकलेला आहे। आता लय भारी समाधान, सगळीकडं माझं समाधान आहे। नातवंडाकडं आहे, पोरांच्याकडं आहे, सोनांच्याकडं आहे। आई वडिलांच्या या त्यागाचं चीज करत नानासाहेब कांबळे 1986 साली त्यांच्याच गावात प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले। तिथे त्यांनी 13 वर्ष ज्ञानदानाचं काम केलं। अनोख्या पद्धतीने शिकवण्याच्या कलेमुळे ते अल्पावधीतच विद्यार्थ्यांचे लाडके गुरुजी झाले। एवढा मोठा डोंगर, डोंगरावर झाड, डोंगरावर झाड आणि हिरवळ बाजूला होती, हिरवळ बाजूला, हिरवळ बाजूला होती, हिरवळ बाजूला। टेंभू योजनेचा शिल्पकार व माजी आमदार कैलासवासी संपतराव अण्णा देशमुख यांच्या सहवासात वाढलेले नानासाहेब कांबळे हे त्यांना आपलं दैवत मानतात। त्यांच्यामुळे मी सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींवर मात करू शकलो असं ते आवर्जून सांगतात। माझ्या जन्मापासून एक 10-15 वर्ष आमचं कुटुंब जे आहे घरातलं ते जवळजवळ 65 माणसाचं कुटुंब असल्यामुळं अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टींची म्हणजे प्राधान्यानं सतत असे हे होतं, म्हणजे अडचण निर्माण होत होती। छोटंसं घर, त्यामध्ये सगळे एवढं 65 माणसं यामध्ये राहत होती। शाळेत असताना मोठं कुटुंब आणि परिस्थिती हालाकीची असल्यामुळं
शाळेचा ड्रेस, त्याचा पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि टोपी हे बऱ्यापैकी मिळत होते. परंतु शासनाचं आता ज्या पद्धतीचं उपक्रम आहेत तसं पूर्वीच्या काळी नसल्यामुळं आम्हाला एकच पॅन्ट शर्ट असा, म्हणजे खाकी शर्ट आणि पांढरा शर्ट असायचा. संध्याकाळी तो धुवायचा आणि सकाळी नंतर शाळेला जाताना तो घालायचा. कुठंतरी त्याला ठिगळ लावलेलं, कुठंतरी फाटलेलं, अशा परिस्थितीतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी अगदी 2 रुपयाचा रोजगार करून कुटुंबाला मदत करायची किंवा शालेय साहित्य घ्यायचं, पेन घ्यायचं, वही घ्यायची. अशा परिस्थितीतनं 10वी झालो. 10वी झाल्यानंतर काही लोकांच्या मार्गदर्शनामुळं मी 11वी-12वीला प्रवेश न घेता DEDला प्रवेश घेतला आणि DEDला प्रवेश घेतल्यानंतर एक आदर्श शिक्षक व्हायचं ही मनापासून प्रबळ इच्छा बाळगली आणि खऱ्या अर्थानं 1/3/1986 रोजी मी आमचे दैवत कैलासवासी संपतराव देशमुख अण्णा यांच्या रूपानं या ठिकाणी आम्हाला गावामध्येच मला नोकरी मिळाली 1/3/86ला आणि 1/3/86 पासून मी 13 वर्षे सलग गावामध्येच नोकरी केली. परंतु नोकरी करत असताना सकाळपासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत माझी शाळा चालू असायची. रात्रीच्या नाईट स्टडी असायच्या. नाईट स्टडीला मुलं बोलवून जेणेकरून 4थी ते 7वीपर्यंतची मुलं माझ्याकडं नाईट स्टडीला असायची आणि त्यामुळं 7वीचा अभ्यासक्रमसुद्धा 4थीची मुलं 7वीला शिकवत असताना 4थीची मुलं ऐकायचे आणि 4थीच्या मुलांना शिकवताना सुद्धा 7वीची मुलं ऐकायचे. यामुळं 7वीच्या विद्यार्थ्याला जर एखादा प्रश्न सुटत नसला तरी 4थीतला एखादा विद्यार्थी त्याला समजून सांगत होता, कारण की सरांनी त्यावेळेला आपल्याला असं सांगितलेलं होतं. त्यानंतर त्यांनी हिंगणगाव बुद्रुकमध्ये काही काळ काम केलं व पुढे जाऊन पदवीधर शिक्षक म्हणून त्यांची पदोन्नती होऊन ते चिखलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकवू लागले. कांबळे गुरुजी यांच्यातील नेतृत्व गुणाची प्रचिती ही फार अगोदरपासून अनेकांना आहे. शिक्षकांचे प्रश्न हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. 1999 साली सांगली जिल्हा शिक्षक बँकेत संचालक म्हणून त्यांची निवड झाली. पुढे ते व्हाईस चेअरमन देखील झाले. शिक्षण क्षेत्रात ते करत असलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल 2003 साली त्यांना सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. वेळोवेळी कांबळे गुरुजी गरजू विद्यार्थ्यांना मदतीसोबतच प्रोत्साहनपर बक्षिसं देत असत. 2003 ते 2005 सालात सर्व शिक्षा अभियानात विषय तज्ज्ञ म्हणून त्यांची निवड झाली. तसेच पुढे शाळगाव व भिकवडीच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांनी पदवीधर शिक्षक म्हणून काम केलं. 2014 साली डोंगराई सहकारी सूतगिरणीचे ते संचालक झाले. 2011 साली केंद्र प्रमुख म्हणून प्रमोशन होऊन भाळवणीच्या जिल्हा परिषद शाळेत बदली झाली. त्यावेळी भाळवणी जिल्हा परिषद शाळेस स्वच्छ सुंदर शाळा पुरस्काराबाबत ISO मानांकन प्राप्त झालं. विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव मिळावा यासाठी ते नेहमी आग्रही असतात. विद्यार्थ्यांमध्ये रममाण होऊन त्यांना शालेय शिक्षणासोबत व्यक्तिमत्व विकासाचे धडे देतात. 2020 साली कांबळे गुरुजी त्यांना तालुकास्तरीय आदर्श केंद्र प्रमुख म्हणून सन्मानित करण्यात आले. नोव्हेंबर 2022 मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून खानापूर पंचायत समितीत पदोन्नती झाली. शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं त्यांनी प्रामाणिक प्रयत्न देखील केले. या काळात त्यांनी अनेक शाळांना भेटी देऊन तेथील अडचणींचे निवारण केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी देखील विशेष प्रयत्न केले. काही माणसं ही पदांमुळे मोठी असतात तर काही पदं ही ती माणसं करत असलेल्या कामांमुळे मोठी होतात. कांबळे गुरुजींनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा शिक्षण क्षेत्रातला संघर्षमय प्रवास केलाय. परंतु आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचं सतत काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने त्यांनी अनेक गरजू लोकांना मदत केली. अनेक गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. अनेक गोरगरीब कुटुंबातील मुलींची लग्न देखील स्वखर्चातून लावून दिली. शाळा शिकत असताना गरिबीचं चटकं लक्षात घेता दरवर्षी एक मी असा उपक्रम राबवलेला आहे की माझ्या
दरवर्षी एक 5 ते 10 मुलं शाळेला दत्तक घ्यायचे आणि ती मुलं त्यांच्या कॉलेज नोकरीला लागेपर्यंत अगदी त्यांची लग्न करेपर्यंत ती मुलं मी दत्तक घेतली आणि नोकरी लागल्यानंतर मात्र मी त्या मुलांच्या करवी थोडंफार त्यांनी काही सहकार्य केलं तर मी येणाऱ्या 10 म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना त्यासाठी मदत करत चाललो. अशा प्रकारे जवळजवळ आज 1000 ते 1500 विद्यार्थी माझे हे माझ्या सहकार्यामुळं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलेले आहे. त्यांचं कुटुंब अर्थार्जन चालू आहे. काही लोकांच्या घरात मी आता जिवंत असताना सुद्धा फोटो आहेत आणि ते फोटोला पाया पडून ती मुलं नोकरीला जात आहेत. प्रचंड मोठा जनसंपर्क लाभलेल्या कांबळे गुरुजींनी आपल्या स्वभावातून प्रत्येक नात्यात जिव्हाळा व आपुलकी निर्माण केली. कोणत्याही माणसाने कसलीही अडचण घेऊन गेला तरी त्याचं समाधान कांबळे गुरुजी करणार हे अगदी ठरलेलं. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा ज्यावेळेला निवडणूक लागली त्यावेळेला निवडणूक ही मला म्हणजे स्वप्नातही नव्हतं. त्यावेळेला मी अक्षरशः रानामध्ये कुळवत असताना तिथं माणसं आली आणि मला म्हणले, अरे तुझा अर्ज भरायचा आहे. राजकारण हे मला माहीत नसल्यामुळं मी म्हटलं ठीक आहे भरूया आपण अर्ज, पण ती पुढं काय करायचं असतंय ते सगळं आमचं आम्ही करतो म्हणले. परंतु तुझ्यासारखा एक होतकर मुलगा हा शिक्षक बँकेला डायरेक्टर झाला पाहिजे ह्या प्रबळ इच्छाशक्ती त्या गुरुजींची असल्यामुळं मी अर्ज भरला आणि माझ्या अर्जावर सही करण्यासाठी विरोधकाच्या सह्या होत्या सूचक आणि अनुमोदक म्हणून. आणि असं लहानपणापासूनच विरोधक किंवा माझा असं न म्हणता सर्वांनीच मला सहकार्य केलं आणि सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळेला 1999 साली मी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला जिल्ह्यात 1 नंबरनं निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर जे शिक्षक बँकेच्या कामकाज करत असताना सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्यांना सामावून घेणं, त्याचप्रमाणे प्रत्येक जी माझ्याकडं दत्तक मुलं होती त्या दत्तक मुलांना मी येणारं भत्त्याचं पाकिट ही त्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचो. आणि अशी सुद्धा काही मुलं म्हणजे शिक्षण त्यांचं पूर्ण केलं. आज ती मुलं आदरानं माझ्याजवळ येतात आणि भेटतात आणि म्हणजे व्यवस्थितपणानं असं सांगते की सर आज मी तुमच्या जो आहे ते तुमच्यामुळं आहे. सहज असं रस्त्यावर जरी उभा राहिलो तरीसुद्धा समाजातल्या कितीतरी माणसांना माझ्या परीनं होईल तेवढे मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाची साथ भक्कमपणे मिळाली. त्यांच्या पत्नी सौ नंदाताई कांबळे या देखील शिक्षिका असून कांबळे गुरुजींसोबत त्या सामाजिक कार्यात देखील सक्रिय असतात. त्यांची दोन्ही मुलं इंजिनियर असून कांबळे गुरुजींचा वसा आणि वारसा ते सार्थकपणे पुढे नेत आहेत. पूर्वीचे दिवस खूप हालाकीचेच होते. हालाकीतून माझ्या मिस्टरांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि ग्रॅज्युएशन हे पूर्ण केलेलं आहे. त्यांनी लहान वयातच खूप अशी प्रगती केलेली आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये समाजकार्य खूप केलेलं आहे. समाज ही त्यांची खूप मोठी संपत्ती आहे. समाजातील लोक त्यांना अगदी देव मानतात आणि घरात म्हटलं तर त्यांचं खूप असं सहकार्य आहे. मला लग्न झाल्यापासून 1990 साली आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आमची माहेरची पण खूप हालाकीची परिस्थिती होती. त्या परिस्थितीला सुद्धा त्यांनी मला समजून घेतलं आणि माझ्या पाठीमागच्या सर्व म्हणजे माहेरच्या लोकांच्यासाठी खूप त्यांनी केलेलं आहे. त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे की मला त्याचा अभिमान वाटतो आणि त्यांची मी पत्नी झाले हे मोठं माझं भाग्य आहे. प्रत्येक गोष्टीत ते मला सांगतात की मी आहे ना, मग तू खंबीरपणे पुढे हे कर, मी तुझ्या पाठीशी आहे आणि काय घाबरू नकोस. म्हणजे मला त्यांनी आतापर्यंत धीर दिलेले आहे. खूप मोठं असं मला सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप असा अभिमान वाटतो. ज्ञानदानाच्या या प्रदीर्घ सेवेनंतर ते या नोकरीतून निवृत्त होत आहेत. जेव्हापासून त्यांच्या निवृत्तीची गोष्ट शिक्षक कर्मचाऱ्यांना समजली आहे तेव्हापासून त्यांनी अजून 4-5 वर्ष आमच्यासाठी असायला पाहिजे अशी भावना आहे. आणि खरंच कांबळे गुरुजींनी हीच माणुसकीची मोठी संपत्ती कमावली आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वास स्पेशल गोष्टचा सलाम व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.